उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ तर भारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही समाधानकारक पाऊस. महिनाभर ओढ दिलेल्या पावसानं तोंडचं पाणी पळवलं होतं. मात्र मागील 2 दिवसात कोसळणाऱ्या दमदार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झालीय. तर बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने MIDCने नियोजित केलेला 48 तासांचा शटडाऊन आणि ठाणे महापालिकेच्या स्टेम प्राधिकरणानं जाहीर केलेली पाणी कपात रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे पाणी टंचाईने त्रस्त झालेल्या लाखो नागरिकांना दिलासा मिळालाय. गेल्या महिनाभर अल निनोच्या प्रभावामुळे पावसाने दडी मारली होती. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा रोडावला होता. संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन MIDC आणि जलसंपदा विभागानं आठवड्यातून 48 तासांचा तर स्टेम प्राधिकरणानं 24 तासांचा शटडाऊन लागू केला होता. त्यानुसार गेल्या काही आठवड्यांपासून ठाणे जिल्ह्यात विविध भागांमध्ये 24 ते 48 तासांची पाणी कपात सुरू होती. जांभूळ येथील बारवी जलशुद्धीकरण केंद्र आणि शहाड येथून होणारा पाणी पुरवठा दर बुधवारी मध्यरात्रीपासून शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत बंद ठेवण्याचं नियोजन करण्यात आलं होतं. त्यानुसार 1 ते 3 जुलैपर्यंत ही पाणी कपात लागू होणार होती. गेल्या काही दिवसात बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. त्यामुळे शहाड आणि जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रावरून आवश्यक तेवढ्या प्रमाणात पाणी उचलणं शक्य झाले. ही परिस्थिती लक्षात घेऊन MIDCने यंदाच्या आठवड्यासाठी 48 तासांचा शटडाऊन रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. याबाबत उपअभियंत्यांनी तातडीचे आदेश जारी करून पाणी पुरवठा सुरळीत राहणार असल्याची माहिती दिली आहे. MIDCच्या निर्णयानंतर ठाणे महापालिकेने देखील स्टेम प्राधिकरणाकडून होणारे या आठवड्यातील 24 तासांची पाणी कपात रद्द केल्याचं जाहीर केले. त्यामुळे ठाणे शहरासह भिवंडी, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि MIDCच्या पाणी पुरवठ्यावर अवलंबून असलेल्या परिसरांनाही दिलासा मिळालाय. पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील आठवड्यातील पाणी कपातीबाबतही सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र पावसाची स्थिती लक्षात घेऊनच पुढील निर्णय घेतले जाणार असल्याचं ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. ठाणे शहरासाठी प्रस्तावित अंतर्गत मेट्रो प्रकल्पाबाबत नागरिकांच्या मनात निर्माण झालेल्या शंका, संभ्रम आणि पुनर्वसनासंदर्भातील प्रश्न आज विधान परिषदेत कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी प्रभावीपणे मांडले. विकास प्रकल्पांना विरोध नसून नागरिकांना विश्वासात घेऊन आणि त्यांचे प्रश्न सोडवतच प्रकल्पांची अंमलबजावणी व्हावी अशी भूमिका त्यांनी सभागृहात स्पष्टपणे मांडली. अर्धा तास चर्चेदरम्यान बोलताना आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी ठाणेकरांच्या मनातील प्रमुख प्रश्न सभागृहात समोर मांडले. ठाणे रेल्वे स्थानक ते घोडबंदर रोड हा प्रवास सध्या तुलनेने कमी वेळात पूर्ण होत असताना प्रस्तावित अंतर्गत मेट्रोच्या मार्गावरील अनेक स्थानकांमुळे प्रवासाचा कालावधी वाढणार असल्याची नागरिकांमध्ये भावना आहे. त्यामुळे या प्रकल्पाची आवश्यकता, त्याचे दीर्घकालीन फायदे आणि वाहतूक व्यवस्थेतील भूमिका याबाबत प्रशासनाने नागरिकांशी थेट संवाद साधणं गरजेचं असल्याचं त्यांनी नमूद केलं. विशेषतः जुन्या ठाणा परिसरातील कोळीवाडा आणि इतर पारंपरिक वस्त्यांमधील सीमांकनांचे प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिले. अनेक ठिकाणी 20 ते 25 वर्षांपूर्वी उभारलेल्या इमारती आणि घरांच्या खाली भूमिगत कामे होणार असल्याने नागरिकांच्या सुरक्षेबाबत आणि मालमत्तेच्या संरक्षणाबाबत मोठ्या प्रमाणात चिंता व्यक्त केली जात आहे. या भागातील नागरिकांनी जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका प्रशासनाकडे निवेदन सादर केली असली तरी त्यांना समाधानकारक माहिती किंवा स्पष्ट भूमिका मिळाली नसल्याचं त्यांनी सांगितलं. आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी प्रकल्पासाठी स्थानिक नागरिक, वास्तुविशारद, तज्ज्ञ, व्यापारी, स्थानिक रहिवासी आणि लोकप्रतिनिधी यांच्या स्वतंत्र बैठका आयोजित करून त्यांना प्रकल्पांची संपूर्ण माहिती देण्याची मागणी केली. तसंच प्रस्तावित अंतर्गत मेट्रोची मुंबई मेट्रो लाईन 4 आणि उपनगरीय रेल्वे व्यवस्थेशी प्रभावी एंड टू एंड कनेक्टिव्हिटी कशी साधली जाणार याबाबतही शासनानं स्पष्ट भूमिका मांडावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावर उत्तर देताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्पाचा सविस्तर DPR तयार करताना वाहतूक व्यवस्थापन, कोळीवाड्यांच्या सीमांकनांचा प्रश्न, पुनर्वसन तसंच नागरिकांना होणारा संभाव्य त्रास या सर्व बाबींचा विचार करण्यात आल्याचं स्पष्ट केलं.
मुंबईत मंगळवारी शाळेच्या बसवर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेनं खबरदारीचे उपाय तातडीने हाती घेतलेत. महापौर शर्मिला पिंपळकर यांनी आज महापौर दालनात वृक्ष प्राधिकरण विभागाची तातडीची बैठक घेऊन शहरातील धोकादायक झाडांचं सर्वकष सर्वेक्षण करण्याचे आदेश दिलेत. या बैठकीत सभागृह नेते हनुमंत जगदाळे, ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, रमाकांत मडवी, उपायुक्त मधुकर बोडके, सहाय्यक आयुक्त राजेश सोनावणे तसंच वरिष्ठ उद्यान अधीक्षक केदार पाटील उपस्थित होते. शहरातील शाळा, महाविद्यालये, गृहनिर्माण संस्था, रुग्णालये, प्रमुख रहदारीचे रस्ते, सार्वजनिक ठिकाणी आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असलेल्या परिसरातील झाडांची विशेष तपासणी करण्यात यावी. ज्या ठिकाणी यापूर्वी झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली आहे त्या ठिकाणीही पुन्हा सर्वेक्षण करून झाडांची स्थिती सुरक्षित आहे की नाही याची खात्री करण्याचे निर्देश महापौर शर्मिला पिंपळकर यांनी दिले आहेत. धोकादायक, वाळलेली किंवा कळलेली झाडे तसंच मोठ्या फांद्या तातडीनं ओळखून आवश्यक ती कार्यवाही करावी. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयानं काम करून प्रतिबंधात्मक उपाययोजना त्वरित राबवाव्यात असंही त्यांनी सांगितलं. यावेळी रस्त्यांच्या कडेला छाटणी करून ठेवलेल्या झाडांच्या फांद्या तातडीने उचलण्याचे आदेशही महापौरांनी दिले आहेत. पावसाळ्यात अशा फांद्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याबरोबरच अपघाताचा धोका वाढू शकतो. त्यामुळे छाटणी झाल्यानंतर कोणत्याही ठिकाणी फांद्या पडून राहणार नाहीत याची दक्षता घेण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. महापौरांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वृक्ष प्राधिकरण विभागानं सतर्क राहून नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे अशा सूचना दिल्यात. नागरिकांनीही धोकादायक वाटणाऱ्या झाडांची माहिती तातडीने महानगरपालिकेला कळवावी असं महापौर शर्मिला पिंपळकर यांनी नमूद केले. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. ठाणे महानगरपालिकेच्या शिवसेना पक्षाच्या महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या नालेसफाई पाहणी दौऱ्यातच पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली आहे. स्थानिक नगरसेवकांना न बोलावता पाहणी केल्याचा आरोप करत शिवसेनेचे नगरसेवक संजय भोईर यांनी महापौरांना जाब विचारला. हा आमच्या प्रभागाचा दौरा, आम्हालाच का बोलावलं नाही? आमच्या भागातील नाले अजूनही तुंबले आहेत, आयुक्तांनाही यायला वेळ नाही असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे. या पाहणी दौऱ्यात झालेल्या या शाब्दिक चकमकीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. नाला हा जो नाला त्या ठिकाणी सरळ जातो, ठेकेदारांनी कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी नाला साफ झालेला नाही. जे अधिकारी वर्ग त्या ठिकाणी सांगतात की 90% त्या ठिकाणी कार्य केलंय. पहिली गोष्ट त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना सस्पेंड करा. माझं म्हणणं तरी तेच आहे की नाला कुठला त्या ठिकाणी साफ नाही झाला आणि तुम्ही 90% तुम्ही ब्लेम कसला करता? लोकांच्या घरामध्ये पाणी त्या ठिकाणी गेलं, सर्व गोष्टी त्या ठिकाणी होतात. ही कुठली पद्धत आहे मला समजलं नाही. मला महापालिकेची ऐकताने आम्ही त्या ठिकाणी सांगतो, ऐकता येत नाही त्या ठिकाणी बघायला नाले जाणीवपूर्वकच चालू आहे. त्या ठिकाणी अधिकारी त्या ठिकाणी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी काम करायला चालू केलेलं आहे. मी महापौरांचं त्या ठिकाणी स्वागत करतो. महापौरांनी त्या ठिकाणी दौरा घेतलाय, त्यांना त्या ठिकाणी काय माहित नसेल. अधिकारी वर्ग त्या ठिकाणी गुमराह त्या ठिकाणी त्यांना करतात. त्याच्यामुळे या अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी ही माझी त्या ठिकाणी मागणी राहील. दौऱ्यामध्ये आता दौरा इथं झाला आहे, आपण दौऱ्यात घेतला नाही. दौऱ्यात त्या ठिकाणी आम्हाला बोलवलंच नाही तर आम्ही दौऱ्यात येणार नाही. नाला पुढे तुमचं दाखवा ना, चला ना. दौरा करतात काय नेमकी परिस्थिती झाल्याची
सकल भाग आहे ठाणे शहरामधले, तिथे तिथे आपण पाहणी दौरा करतोय. मला वाटतं पावसापूर्वी आपण बैठका घेतल्या होत्या. उपाययोजना ठाणे महानगरपालिकेचे सर्व अधिकारी, ज्या यंत्रणा आहे, आपत्कालीन कक्षाला पण आपण भेट दिली होती आणि ज्या ज्या ठिकाणी पाणी भरतं त्या ठिकाणी पंपिंगची व्यवस्था आपण व्यवस्थित करायला लावली होती. एक व्यक्ती तिथे बसवायला सांगितला होता आणि या अनुषंगाने मला वाटतं सगळे स्थानिक नगरसेवक, सर्व अधिकारी यांच्या लेवलला आपण हा पाहणी दौरा करतोय. मला वाटतं आतापर्यंत 10-15 पंपिंग जिथे जिथे सकल भागाचे विषय आहेत तिथे तिथे हे पंपिंग बसवले. मला वाटतं काल आपण गुरुद्वारा, तीनाथ नाका आणि वंदना टॉकीज, जांभळी नाका, तलावपाळी या ठिकाणी काल जो दौरा केला आणि आज घोडबंदरला जाणारा जो कापूरवाडीचा रोड आहे तिथे आज पाहणी करतोय. त्याच्या पुढे अजून 3-4 स्पॉट आहेत तिथे आपण पाहणी दौरा घेतलेला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधीची आपण बाईट घेऊया. नाही, माझ्या कार्यालयातून त्यांना पर्सनल फोन गेले 4 नगरसेवकांना. ज्या ज्या ठिकाणी आपण पाहणी दौरा करतोय आपण सर्वांना 4 नगरसेवकांना सांगतोय. काचीताई, आपण 4 नगरसेवकांना कळवलंय ना? ठाणे पोलीस आयुक्तालयानं प्रशासकीय निकडीचं कारण देत पोलीस निरीक्षकांच्या मोठ्या प्रमाणावर अंतर्गत बदल्या केल्या आहेत. या संदर्भात प्रशासनाने नवीन नियुक्त्यांचे आदेश जारी केलेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील तरतुदींनुसार पोलीस स्थापना मंडळाच्या बैठकीनंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. या फेरबदलात अनेक अधिकाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळाल्या आहेत, तर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना आधी असलेल्या पदांवर मुदतवाढ देण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 अंतर्गत ठाणे पोलीस आयुक्तालयानं बदल्यांचे आदेश काढले आहेत. या बदल्यांमध्ये गुन्हे शाखेचे सचिन पांडुरंग गायकवाड, प्रतिबंधक कक्षाच्या सुषमा संदीप सोनावणे आणि राजेंद्र जयवंत निकोलजे यांना प्रशासकीय कारणास्तव 1 वर्षांची स्थगिती म्हणजेच मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती हाती आली आहे. तर डोंबिवली, मुंब्रा, कोळशेवाडी, टिळकनगर, कासरवडवली, भिवंडी शहर आणि आर्थिक गुन्हे शाखेसह विविध विभागांमध्ये निरीक्षकांची नव्यानं नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ नवीन ठिकाणी रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.